श्री स्वामी समर्थ. कुलदैवत म्हणजे काय, ते वेगवेगळे का, त्याचे महत्त्व व आपले कर्तव्य आपण बघणार आहोत. प्रत्येक घराण्याचे एक कुलदैवत असते. बहुतेक घरामधून लग्न, मुंज, वास्तू, मंगल कार्य अशा मोठ्या कार्यक्रमांनंतर कुलदैवताला जाणे हा महत्त्वाचा भाग असतो. कुलदैवत किंवा कुलदेवी म्हणजे काय, आपले कुलदैवत कोठे आहे, त्याचे महत्त्व काय, कुलदैवतासंबंधी आपलं काय कर्तव्य आहे, हे सर्व प्रश्न दिवसेंदिवस अनुत्तरित राहतात. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे याची उत्तरे सांगणारी श्रेष्ठ मंडळी जवळ नसतात आणि घरात एखादी समस्या उद्भवली की धावपळ सुरू होते. आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो. त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात. आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्मात जलद प्रगती होते. कुलदेवता या शब्दाचा अर्थ काय? कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनला आहे. कुळाची देवता ही कुलदेवता. ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो, ती देवता म्हणजे कुलदेवता. कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी म्हणून संबोधले जाते. कुलदेवतेची उपासना करून आध्यात्मिक आणि व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञात आहे. कुलदेवतेच्या उपासनेचे महत्त्व. ब्रह्मांडात असलेली सर्व तत्वे पिंडात आली की साधना पूर्ण होते. श्री विष्णू, शिव आणि श्री गणपती यांसारख्या देवतांचा उपासनेने त्या देवतांचे विशिष्ट तत्व वाढते. परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्वांना आकर्षित करण्याचे केवळ कुलदेवतेच्या जपातच आहे. त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वी तत्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही. ज्याच्याकडे कुलदैवत आणि कुलदेवी दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा. कुलदेवता ठाऊक नसल्यास काय करावे? मूळ स्वरूपातील दैवते ब्रह्मा, विष्णू, महेश आदी माया. विष्णूचे अवतार रूपातील दैवते नृसिंह, राम, कृष्ण, परशुराम. शंकराचे अवतार रूपातील दैवते कालभैरव, खंडोबा, मारुती. आदिमायेची अवतार रूपातील दैवते सरस्वती, लक्ष्मी, पार्वती, दुर्गा, चंडी, काली. शंकरांच्या गणांचा मुख्य अधिपती तसेच आरंभ पूजनाची देवता गणेश. देवांचा सेनापती कार्तिकेय म्हणजे दक्षिण भारतात याला महत्त्व आहे, अय्यप्पा म्हणतात. वैदिक देवता इंद्र, अग्नी, वरुण, सूर्य, उषा. यातील सूर्य व अग्नी वगळता इतर देवतांची उपासना आज प्रचलित आहे. महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी एक महत्त्वाची नोट. कुलदेवी किंवा देवता माहिती नसल्यास वरीलपैकी ज्या देवावर भक्ती आहे त्यांची उपासना करावी. याशिवाय ग्रामदैवत, कुलदैवत, इष्टदैवत वगैरे देवतांचे प्रकार आहेत. म्हणजेच आराध्य दैवत असाही एक प्रकार असावा, पण त्यात आणि इष्टदेवतात नेमका फरक कोणता ते माहीत नाही. ग्रामदैवत ही संपूर्ण गावाचे दैवत, कुलदैवत हे कुळाचे आणि इष्टदैवत हे कोणतेही आवडणारे, आपल्यावर कृपादृष्टी ठेवणारे दैवत असते. एखाद्याचे कुलदैवत कोणते हे कसे ठरवावे? म्हणजे हे काहीसे आधी कोंबडी की अंडे यासारखे झाले ना. कुळावरून कुलदैवत व कुलदेवतावरून कुळ ठरवणे. बहुधा कुळाचे एखादे दैवत असावे, कदाचित काही नातलग कुटुंबाचा एखाद्या गावाशी संबंध असावा. जिथे वस्ती केली तिथे एक देऊळ बांधणे. कुळ म्हणजे कुटुंब कबिला वाढला की म्हणत असावेत असा आपला एक अंदाज करते. अशा कुटुंबाचे एखादे आराध्य दैवत असणे शक्य असू शकेल. मग जरी लोक स्थलांतरित झाले तरी मूळ कुळाची स्मृती राहत असावी. कुळ म्हणजे कोणा एका मूळ पुरुषापासून पुढे निर्माण झालेले आणि एकमेकांशी रक्ताने बांधले गेलेले विस्तृत कुटुंब. म्हणजे दत्तक विधान अर्थातच यात मान्य आहे. अशी तडजोड आमच्या कुळातील एका फांदीवर पाहिलेली आहे. बहुधा गोत्र, जाती वगैरे सारखा लहान गट किंवा टोळी म्हणजे कुळ.
एकाच कुळातले लोक एकच आडनाव लावतातच असे नाही, परंतु कुलदैवत, गाव, जात वगैरे वरून ते स्वतःला एकाच कुळातले मानतात असे वाटते. कुळाला इंग्रजीत क्लॅन म्हणतात असे वाटते. एकंदरीत काय कुळ म्हणजे एक टोळी. यावरून महाभारत युद्ध हे एक टोळी युद्ध होते या वाचनाची आठवण होते. आप्तसंबंधांमुळे जे एकत्र आले आहेत किंवा एकत्र वास करतात असे एका रक्ताचे व संबंधाचे जे काही लोक असतील त्या सर्वांच्या समूहास कुळ असे म्हणतात. कुळ शब्दाला मराठीत घराणे असा शब्द रूढ आहे. कुळ म्हणजे घराणे ठीक आहे, परंतु कुळ म्हणजे कुटुंब किंवा जात नव्हे. जय जय स्वामी समर्थ. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत अशी प्रार्थना करते. प्लीज व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.